यानंतर तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेते नामदार प्रकाश आंबेडकर साहेब सभेला संबोधित करतील. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील आपल्या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केले ते आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार सन्मान्य दीपक शेट्टी साहेब. या आजच्या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय जालंधर पाटील सर, खास करून कोल्हापूरचे उपमहापौर आणि आपल्या सर्वांचे सहकारी ज्यांची नुकतीच आता निवड होते ते सन्माननीय कोल्हापूरचे उपमहापौर नूतन अक्षयजी जरग साहेब, ज्यांच्या प्रवेशाने अनेकांच्या भव्य उंचावल्या असतील अशा पद्धतीचे आम्हा सर्वांचे जीवाभावाचे सहकारी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि आपल्या सर्वांचेच लाडके नेते सन्मान्य सुधाकर दादा साळोखे आणि त्याचबरोबर त्यांच्या सुविधी पत्नी आमच्या वहिनी साहेब सन्मान्य साळोखे वहिनी की ज्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत त्या सन्मान्य साळोखे वहिनी. आजच्या या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे दोन्ही उमेदवार सन्मान्य अंकुश पाटील आणि सन्मान्य शिल्पाताई पाटील, आजच्या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सन्मान्य संग्रामसिंह पाटील गुडाळकर, तानाजीराव चौगले साहेब, सन्मान्य माजी सरपंच विजयबापू ढेरे, या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सुनीलराव दळवी, सन्मान्य आमचे फारुख नावडेकर, सन्मान्य शुभम पाटील, आमच्या बनाचेवाडीचे धनवडे साहेब, या ठिकाणी एमडी चौगले, हरिबाबा, सन्मान्य फणसाळकर साहेब, ताई शेट्टी साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य आमचे मित्र शंकू कांबळे, या ठिकाणी उपस्थित असणारे संतोष ताई शेट्टी साहेब, सुधाकर दादा जरा चौकस आहेत. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे या मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमच्या लाडक्या भगिनी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांच्या बरोबर उपस्थित असणारे मोठ्या संख्येने सर्व तरुण कार्यकर्ते ज्यांचा मनसेतून आज आमच्या सगळ्यांच्या सभेत प्रवेश झालाय ते आमच्या जीवाभावाचे सहकारी सन्मान्य राजू चव्हाण साहेब, या आजच्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर. खरं तर आजच्या रॅलीच्या निमित्तानं राधानगरी तालुक्यातला नाही किंबहुना राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातलं एक अभूतपूर्व अशा पद्धतीच्या एकजुटीचं आणि शिवसेनेचा धनुष्यबाण यशस्वी झालाय अशा पद्धतीचं चित्र आजच्या रॅलीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी बघितलं असं म्हटलं तर काही हरकत नाही. लोक दीपक शेट्टींना खांद्यावर घेत होते, आमचा मयूर माझ्या पाठीमागे लागला होता आणि आमचा नेहमीप्रमाणे उत्साही असणारा बनाचीवाडीचा आमचा उत्तम दाढी करून आला होता, त्यामुळे मला सुद्धा उचलायला पाहिजे असं म्हणलं. परंतु आजचा दिवस मित्रांनो दीपक शेट्टीचा, आजचा दिवसच दीपक शेट्टीचा असं म्हणावं. इथं माझ्यासमोर पप्पू पालकर बसला, त्याच्या डोळ्यातनं सुद्धा पाणी. बेलकर सर इथं आहेत, मगाशी वकील साहेब आमची माणसं हलवा म्हणत होते, ते वकील साहेब मी बघितलं. पाठीमागच्या बाजूला अनिल बडदारे आमचे, पाठीमागच्या बाजूला बसलेल्या बडदारे साहेबांच्या बरोबर असा हा आमचा मयूर पलीकडच्या बाजूला आहे. आमच्या हरिजन समाजातले दोन्ही आमचे संजीवित आहेत. प्रत्येक जण आजच्या दिवशी इतका खुश झाला असेल, होय हे आम्ही करू शकतो असं म्हटलं. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की राजकारण म्हणजे फक्त मोठ्या मोठ्या लोकांचा, पैसेवाल्यांचा खेळ आहे. पैसेवाल्यांचा नाही, आम आदमीचा खेळ म्हणजे राजकारण आहे असं मला हरकत नाही. आणि मला असं वाटतंय आजचा दिवस आपला आहे. बघापासून मला सुद्धा उचलायला लोक तुम्हाला आजचा दिवस फक्त आपल्या आम आदमीचा आहे. दीपक शेट्टी म्हणजे आम आदमी आहे आणि अशा या आम आदमीच्या निमित्तानं या राधानगरी तालुक्याच्या राजकारणामध्ये पैसा नाही, पैशापेक्षा सुद्धा माणुसकी, पैशापेक्षा सुद्धा सर्वसामान्य माणसांचा विश्वास जिंकू शकतो अशा पद्धतीचं चित्र तयार होईल अशा पद्धतीचा आजचा दिवस आहे. मी परवा दिवशी प्रचाराच्या निमित्तानं गुडाळमध्ये गेलो होतो. संग्राम पाटील साहेब आपण गुडाळमध्ये गेलो. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आमचे पाटील साहेब भेटले. त्यांना आम्ही सांगालो आमचा दीपक शेट्टी आणि आमच्या वहिनी उभा आहेत, पाटील वहिनी आमच्या संतोष पाटलांच्या सोबत होते. ते म्हटले मी त्याला ओळखतोय.
मी म्हटलं ओळखताय ते कसं काय? नाही म्हणले त्यांचा माझा मुलगा आणि ते एकत्रित नोकरीला होते. म्हटलं होय. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे. कुठे नोकरीला होते? ते म्हटले श्रीराम फायनान्सला नोकरीला होते. फक्त लोकांची व्याज वसुली करतात ते परवडत नाही म्हणून त्यानं राजीनामा दिला म्हणून. म्हणजे हे वसुली करणे हे काय आपला धंदा नाही, लोकांना पिळायचा धंदा आहे म्हणून सांगितलं म्हणजे. त्यामुळे त्याची चांगली माहिती आहे. तुम्ही मला काय सांगायची? मी माझ्या निवडणुकीमध्ये 2009च्या निवडणुकीमध्ये उभा होतो आणि एकदा मला असाच कोपऱ्यावरती चहा पीत बसलेला एवढी तुझ्याच मला वाटते कोपऱ्यावरती भेटला दीपक शेट्टी भेटला. मला तू जोड करून दिलीस. हा दीपक शेट्टी ग्रामपंचायत सदस्य. पण तो आपला नाही, तो आम आदमीचा आहे म्हणजे. आम आदमीचा माणूस म्हणजे पैशाच्या डॅश 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 जास्त काय बोलायला नको. पैशापेक्षा माणसाला आणि माणुसकीला आणि समाजाला मानणारे जे लोक असतात त्यातलाच एक आपलं दीपक शेट्टी. आणि मला असं वाटतंय आजच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी याच निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सामान्य माणसांचा विश्वास जिंकण्यासाठी काम करूया. खर तर या मतदारसंघाचा इतिहास खूप मोठा आहे. या मतदारसंघामध्ये याच्यापेक्षा सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेली माणसं आहेत. गणी कलोड साहेब सामान्य माणसांच्या जीवावरती निवडणूक लढवलेले माणूस आहेत. मागच्या टप्प्यामध्ये आता सुद्धा येताना मला आमचे लिंगरस साहेब दिसले. लिंगरस साहेब सुद्धा एक यामा घ्यायचे, लिंबू सुद्धा आपणच घ्यायचे, त्या वाकीवरात जायचे, लिंबू सुद्धा आपण घेऊन साखर लिंबू घ्यायचे, सरबत प्यायचे. पण लोकांचा विश्वास मिळाला की माणसाला काही लागत नाही. मला असं वाटतं की त्याच पट्टीतला आपला उमेदवार या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पुढे जातोय, लोकांचा विश्वास जिंकतोय, आजच्या दिवशी जर माणसाने उच्चांकी केला आणि बघता बघता हा आपला माणूस उद्याचा जिल्हा परिषद सदस्य होणार याची खात्री पटली. हे सगळं चित्र जे आहे ते उद्याच्या 7 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी टिकवून ठेवूया, निवडणूक यशस्वी करूया. आणि बघता बघता या राधानगरी तालुक्यात तरी विशेषतः या जिल्हा परिषद मतदारसंघातले जे जे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटितपणे काम करून ही निवडणूक यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. तळगावचे अंकुश पाटील हा सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता आहे. चांदीवाले आमचे कोल्हापुरातले सगळे आमचे मित्रमंडळी, त्यांचा सगळ्यांचा असणारा उदंड उत्साह, तळगाव आणि सगळ्या वाड्या, त्याचबरोबर दुर्गमानवाडचे आमच्या गुरव साहेबांपर्यंत आणि आमच्या दिवाणांपर्यंत सगळे असणारे लोक, वाकी गोलातला असणारा आमचा सुनील दळवीर पासून तिथले सगळेच्या सगळे लोक, जे सगळे लोक राजू रोकडे असतील ते असतील, आज सुधाकर दादाच्या निमित्तानं त्यांच्या सोबत या ठिकाणी पाठिंबा दिलेले आमचे दुसरे सहकारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून वाकी गोल असेल, पलीकडच्या बाजूला चौके, मानपेठ, राई, कंदलगाव मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने भिकाजी गुरव असतील, बाकीची मंडळी असतील, यांच्या बरोबर एक अतिशय उदंड अशा पद्धतीचा प्रतिसाद आमच्या या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे मिळतोय. ते बघितल्यानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तिन्हीच्या तिन्ही शेट ताकदीने आणि शक्तीने निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र तयार झाले. या सगळ्या चित्राला उद्याच्या 7 तारखेपर्यंत आणखी मजबूत करूया. अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान अशा पद्धतीचं या सगळ्या निवडणुकीचं चित्र अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या ताकदीवरती, शक्तीवरती आपण विजय खेचून आणूया अशा पद्धतीची विनंती करतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विकासाच्या कामासाठी आपण सगळेजण जे जे काम असेल ते सगळेच्या सगळे काम आमच्याकडे द्या. खर तर अशाच पद्धतीच्या निवडणुकीमध्ये 1 वर्षापूर्वी आपण सगळेजण जमलो होतो आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये मला तुम्हा सगळ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत अशा पद्धतीचं चित्र आपण तयार केलं. ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माणसं जमतात का नाही अशी परिस्थिती होती. 2700 मतांचं लीड तुम्ही मला दिलं. मी माझ्या आयुष्यामध्ये तुम्हा सगळ्यांना कधीच विसरू शकत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये तुम्हा सगळ्यांना कधीच विसरू शकणार नाही, कारण 2700 मतांचं लीड तुमच्यासारख्या 72 कार्यकर्त्यांच्या जोरावरती मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी मला दिलं होतं. त्यानंतर 1 वर्षभराच्या या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आता तरी गावागावामध्ये लोकांचा विश्वास वाढला, संघटन वाढलं, पार्टी वाढली, प्रत्येक माणूस तुमच्या बरोबर जोडला गेला. विकास आपण सगळ्यांनी करायचं ते सगळेच्या सगळं करूया. हे करत असताना अजूनही खूप मोठी जबाबदारी आहे. राधानगरीच्या या अंबाबाई मंदिराच्या परिसराच्या पर्यटन विकासाचं काम आपण सुरू केलंय. 2 कोटीचा निधी इथं लावलाय. पलीकडच्या बाजूला आपल्या ग्रामदैवतासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बहुवर्गाचा निधी लावलाय. त्याचंही काम आपण सुरू केलंय. राधानगरी तालुक्यातल्या म्हणण्यापेक्षा राधानगरी शहरातल्या विविध प्रकारच्या सगळ्या रस्त्यांच्या कामासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी जी मागणी केली ती सगळी मागणी आपण पूर्ण करतोय. उरलेल्या सगळ्या रस्त्यांच्यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं सगळं काम त्या सगळ्याला मंजुरी द्यायची जबाबदारी माझी आहे. केवळ एवढ्यावर थांबून चालणार नाही. एक राऊतवाडीचा धबधबा आपण जरा विकसित केला तर बघता बघता हजारो माणसं यायला लागली. इथली फणसाळकर साहेब व्यापारी संघटना तुमची खुश झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने भरभरून आम्हाला आशीर्वाद द्यायला लागले. आता तरी एका बाजूला राऊतवाडीचा धबधबा असेल, राऊतवाडीच्या धबधब्याबरोबर दुसऱ्या बाजूला पलीकडच्या दाजीपूरच्या हसण्यामध्ये थोडंसं आम्ही दुरुस्ती केली तरी सुद्धा अनेक लोक आपल्याला सांगायला लागले की खूप चांगलं काम झालंय, खूप चांगलं काम झालंय. त्याच्यानंतर एमटीडीसीचं रिसॉर्ट आता झालंय, त्याचं लोकार्पण आपण करतोय.
एमटीडीसीच्या रिसॉर्ट बरोबर तिथे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स झाले, त्याच्या कामाची सुरुवात आता झाली. पुढच्या टप्प्यामध्ये ते सुद्धा काम सुरू होईल. तेवढ्यावर थांबणार नाही. आता ज्या आमच्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या माळेवाडीच्या परिसरामधलं जे बोटिंगचं काम आहे ते पुढच्या टप्प्यात सुरू होते. बोटिंग असेल, झोरबिंग असेल, ह्या सगळ्या माध्यमातून त्या सगळ्या सुविधा सुरू होत आहेत. आणि त्याचबरोबर दाजीपूरच्या त्या कोपऱ्यावरती एमटीडीसीच्या रिसॉर्ट समोर एक कृत्रिम अशा पद्धतीचा नवीन जे काय आपण बीच तयार करतोय, त्या कृत्रिम बीचच्या माध्यमातून विकासाची अनेक कामं करतोय. ही सगळी कामं पर्यटनाच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहेत. आणि त्याच्याही पलीकडे काळामवाडीची जी आमची बाग आहे, त्या काळामवाडीच्या बागेला पुनर्जीवित करत असताना पहिल्या टप्प्यात 7.5 कोटी रुपयाचा निधी लावलाय. आणखी 10 कोटी रुपयाचा निधी लावून 17-17.5 कोटी रुपयाच्या त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून देशातले पर्यटक आपल्याकडे येतील अशा पद्धतीची सर्वोत्कृष्ट बाग आपल्याकडे करतोय. हे सगळं पर्यटन करतोय. वाकी मोलातल्या लोकांना असं वाटत होतं की आम्हा सगळ्यांना राधानगरीपेक्षा भुदरगडला जोडताय का बघा, पण असं म्हणायची गरज नाही. सगळ्या व्यापाऱ्यांची मागणी होती की आम्हा सगळ्यांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता सुरू केला पाहिजे. मला सांगायला खूप अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय की या रस्त्याच्या कामाबद्दल ज्या पद्धतीचा पाठलाग आम्ही करतोय आणि त्या पाठलागाबरोबर फॉरेस्टच्या परमिशनची जी काय अडचण होती ती सगळीची अडचण सगळी आम्ही दूर करतोय. पुढच्या टप्प्यामध्ये कळत नकळत वर्षभराच्या आधीच या सगळ्या आपल्या वाकी खोलातल्या रस्त्याच्या कामाची सुरुवात सुद्धा आपण करू अशा पद्धतीचं चित्र तयार झालेलं आहे. त्यामुळे एका बाजूला वाकी खोल आपल्याशी जोडला जातोय, पर्यटनाच्या संधी आपण चांगल्या करतोय. काळामवाडीची बाग असेल, दाजीपुरातले सगळे विकासाची कामं असतील ती सगळी करतोय की ज्याच्या माध्यमातून या परिसराचं नंदनवन करण्याची जबाबदारी जी आमची आहे ती सगळीच्या सगळी करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळं काम आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त माझी विनंती आपल्या सर्वांना इतकीच आहे, हे सगळं आम्ही करायला निघालो, हे सगळं ठीक आहे, परंतु ज्यांच्या बरोबर ज्यांच्या पाठलागानं भविष्य काळामध्ये सुद्धा हे काम यशस्वी होणार आहे ते सगळ्याच्या सगळं काम करायचं असेल तर जिल्हा परिषदचा सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य सुद्धा आपले असले पाहिजेत. आणि म्हणूनच दीपक शेट्टींच्या पाठीमागं, अंकुश पाटलांच्या पाठीमागं आणि आमच्या शिल्पा पाटील वहिनींच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी राहणं गरजेचं आहे. त्यांना आशीर्वाद देणं गरजेचं आहे. त्यांच्या पाठीमागं ठामपणानं उद्याच्या 7 तारखेला विजयी आणि उच्चांकी अशा पद्धतीचं मतदान देणं गरजेचं आहे. ते आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो. अनेक लोकांचे अनेक हात आमच्या पाठीमागे उभे आहेत. गावागावातल्या प्रत्येक माणसानं ज्या पद्धतीने गावागावातलं संघटन केलंय, ती गावं, ती माणसं, ती समोरच्या बाजूला दिसणारे चेहरे, नंदू पाटील साहेब त्यांचे चिरंजीव आहेत, हरी आबा इथे उपस्थित आहेत, पनोरीक आमच्या पलीकडच्या बाजूला सोन्याच्या शिरोडीचे सगळे प्रमुख नेते, प्रदीप तुमच्यापासून ते सगळे सिनियर मंडळी इथे उपस्थित आहेत. कोळीत्री असेल, सोन्याची शिरोडे असेल, करंजपेठला शेवको आपण असाल, शुभम पलीकडच्या बाजूला आहेत. अरे नावं किती घ्यावीत, गावं किती सांगावीत, कशा कशा पद्धतीने माणसं जोडलेत कळत नाही. हसण्याच्या शरद पाटील, शरद सरांचा इकडे उल्लेख करावा लागेल. गावं कमी, चैतन्य सारखा नवीन मुलगा इथं उपस्थित आहे. मी तुमचं अभिनंदन करेन की या निवडणुकीमध्ये, या राजकारणामध्ये वकील साहेब आपण नवीन पुढारी तयार केले असं मला वाटतं. काही लोकांना, जुन्या लोकांना असं वाटायचं की आमच्याशिवाय चालतच नाही, पण असं काही नाही. माणसं खूप आहेत, फक्त त्यांना संधी दिली पाहिजे. आणि संधी दिली की बघता बघता ती सगळी माणसं ही भविष्य काळातलं सगळं नेतृत्व करणारी माणसं आहेत असं मला हरकत नाही. त्यामुळे गावागावामध्ये सुद्धा एकापेक्षा एक ताकदीचे, शक्तीचे आणि अतिशय उत्साही आणि समाजाला जे जे पाहिजे ते देऊ शकणारे नवीन कार्यकर्ते तयार झाले. त्या कार्यकर्त्यांची भरीच इतकी मोठी आहे. आपण गुडाळमध्ये जा, गुडाळमध्ये सुद्धा आशिष पाटील इथं बसलेत, संग्रामसिंह पाटील साहेब इथं व्यासपीठावरती आहेत, संग्राम अजिंक्य इथं समोर बसलेला आहे. आपली सगळी माणसं गल्ली वाईज, मग आमच्या मोहिते आपल्या गुडाळवाडीतले मोहिते असतील, आमच्या गुडाळवाडी बरोबर पलीकडच्या बाजूला असणाऱ्या गल्लीतली सगळीच्या सगळी तरुण कार्यकर्ते असतील. गुडाळ इतक्या चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे बाहेर पडले, गुडाळ बाहेर पडले. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला सोन्याची शिरोळी, कुडीत्री, पिरळनंतर संतोष पाटील उमेदवारच आहेत, त्यामुळे तिथली परिस्थिती चांगली आहे. तळगावातली सुद्धा अवस्था चांगली आहे. लहुमांच्या चिरंजीवांच्या पासून सगळे तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि लहुमांच्या चिरंजीवांच्या बरोबर दिवाण असतील आणि वाड्यातले सगळे राणे पासूनचे सगळे कार्यकर्ते. त्यामुळे बघता बघता ती परिस्थिती सुद्धा बदलली. बनाचे वाडीचे सगळे कार्यकर्ते, बनाचे वाडीमध्ये सुद्धा काही बुद्धिभेद होत होते, परंतु निश्चितपणे सांगतो एक संघपणानं बनाची वाडी आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे बघता बघता एकापेक्षा एक असे कार्यकर्ते रामांना आपल्या सगळ्यांच्या बरोबर आले. ते सगळे कार्यकर्ते पाठीमागच्या बाजूला पडळीकरांचा उल्लेख करायला पाहिजे. पडळीकरांनी घेतलेली भूमिका, पडळीकरांचा ठामपणाने असणारा आम्हा सगळ्यांना पाठिंबा, त्याच्यानंतरच्या सगळ्या वरच्या बाजूच्या वाड्यांच्या मधनं असणारा प्रचंड उत्साह आणि या सगळ्यांच्या जोरावरती ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी आपण सगळेच निघालोय. वातावरण उत्स्फूर्त झालेलं आहे. सामान्य माणसाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे.
पडळी कुठं आहे, आणखीन काय कुठं आहे, याच्यापेक्षा सुद्धा दीपक शेट्टी कुठं आहे अशा पद्धतीनं लोक शोधायला लागले. त्या सगळ्या शोधणाऱ्या उमेदवारांना, त्या सगळ्या मतदारांना उद्याच्या 7 तारखेपर्यंत आपण सगळेजण विश्वास ठेवूया, मतपेटीपर्यंत नेऊया आणि ही निवडणूक यशस्वी करूया. आणि बघता बघता राधानगरी शहरातलं, राधानगरी तालुक्यातलं एक राजकारण सुद्धा सामान्य माणसांच्या हातात देण्याचा संकल्प आपण सगळेजण पूर्ण करूया अशा पद्धतीची विनंती करतो. सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि उद्याच्या 7 तारखेपर्यंत धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाणासमोरचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला बटन दाबण्यासाठी तमाम सगळ्या मतदारांना आपण सगळ्यांनी आवाहन करावं आणि आपल्या तिन्ही उमेदवारांना विजयी करावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.